फ्रेंड्स, बिग बॉस मराठी सीझन 5 मध्ये सध्या वीकेंडचा वार होणार आहे. तर प्रोमो आउट झालेला आहे जिओ सिनेमावरती. त्याच्यावरती रितेश देशमुख सर जे क्लास घेणार आहेत भाऊच्या धक्क्यावरती, त्यांनी धारेवर धरलेला आहे निक्की तांबोळी, आंबोळी पण म्हणू शकता हिला, कारण की जबरदस्त वाट लागलेली आहे. एक सेंटेन्समुळे तिने जो वर्ड सेंटेन्स यूज केलेला आहे की मराठी माणसाची मेंटॅलिटी अशी असते, म्हणून जी ती आर्याला बोललेली आहे. त्याच्यानंतर जो तिचा क्लास लागणार आहे, तुम्ही पाहू शकता प्रोमो आउट झालेला आहे. तर प्रोमो मध्ये दाखवलेला आहे रितेश देशमुख सर यांनी म्हटलेली आहे की तुम्ही माझ्या महाराष्ट्राची मराठी माणसांची अपमान केलेला आहे, तर तुम्ही माफी मागावी, अशी त्यांची प्रोमोची क्लिप बाहेर आलेली आहे. तर आज संध्याकाळी रात्री 9 वाजता आपण पाहू शकता कशा प्रकारे क्लास घेणार आहेत रितेश. आणि जेव्हा रितेश असं बोलतात त्याच्यानंतर निक्की खूप फ्रस्ट्रेट किंवा टेन्शनमध्ये येते, असं डोक्याला हात लावून बसते. आता निक्कीचं काय होणार काय माहीत, आणि निक्की परत ते गाणं म्हणणार का, बाई बाई बाई. तो निक्कीचं हे सर्व चाललेलं आहे. तर ॲक्च्युली निक्कीने हिंदी बिग बॉस केल्यामुळे तिथे हे सर्व चालत होतं, बोलणं चालणं. आणि आता हे महाराष्ट्राचं मराठी बिग बॉस आहे, निक्कीला आयडिया आहे की नाही आय डोंट नो, पण इथे जर थोडं लिमिटेशन असतात प्रत्येक गोष्टी बोलण्यामध्ये, संस्कृती जपली जाते, मोठ्यांशी आहोजाहोने बोललं जातं. इथे निक्कीचा पहिलाच वाद झाला होता वर्षा उसगावकर यांच्यासोबत, तर तिने आरुतुरेने बोललेलं आहे, बरंच काही ती बोललेली आहे, ती स्वतःसाठी स्टँड घेते, पण जरा तिची घेण्याची पद्धत वेगळी आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला हे आवडलेलं नाहीये. तर ह्या वीकेंडच्या वारला रितेश सर क्लास घेणार आहेत निक्की तांबोळी, आणि त्यांनी अजून एक सेंटेन्स म्हणलेला आहे, अजून एक क्लिप आउट झालेली आहे की इथं जर कोणाचा मान नाही तर इथे स्थान नाही, असं काहीतरी सेंटेन्स त्यांनी यूज केलेले आहे. तर असं वाटत आहे की प्रोमो बघून की क्लास लागणार आहे निक्कीची, आणि निक्की ह्याच्यावरती परत कसं वागते, का तिचं काय डिमांड असेल, की ती म्हणत होती की मला माहित होतं की ही मेंटॅलिटी कशी असणार आहे मराठी बिग बॉसमध्ये. तर तिला ॲक्च्युली एक्सपिरियन्स आहे हिंदी बिग बॉसचा, तर इथं तिच्यासाठी जरा टफ पडत आहे. बघूया आज रात्री काय होते. तसं तुम्हाला काय वाटते, निक्की तांबोळी आंबोळी ज्या प्रकारे वागतीये बोलतीये, तुम्हाला पटतंय का नाही, आणि तुमचा फेवरेट कंटेस्टंट कोण आहे, आणि तुम्ही कोणाला वाचवणार आहे, जे नॉमिनेट झालेले कंटेस्टंट आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला कोणाला वाचवायचं आहे आणि कोणाचा गेम जास्त आवडतो हे मला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आज पुरतं इतकंच, आणि वीकेंडचा वार झाल्यानंतर मी तुमच्यासाठी नवीन अपडेट घेऊन येईल की काय झालं आहे निक्कीचं, आणि निक्कीचं आता पुढचा तिचं काय असणार आहे, ती सुधारते का नाही की हे आपल्याला नक्की दिसेलच. तर आज पुरतं इतकंच गाईज. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि पाहत राहा बॉली बाय. थँक्यू.